ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायली भाजीवाल्याजवळ येते तर तिला तो भाजीवाला त्याच्या गाड्याजवळ दिसत नाही। अर्जुन भाजीवाल्याला घेऊन गाड्याखाली लपलेला असतो। सायली येताच तो उभा राहतो आणि कोणती भाजी हवी असं विचारतो। सायली तिथून निघून जाते। अर्जुनही तिच्या मागे मागे निघून जातो। किल्लेदार शिवानी जाधवकडे साक्षीची चौकशी करत असतो। ती मुलगी सांगते की मी तिला 8-9 महिन्यांपूर्वी एकदा बघितलं होतं। तिची तब्येत खराब झालेली, बिचारी खूप उलट्या करत होती। मी तिला तब्येत विचारली, जवळच माझं घर आहे, तुला लिंबू पाणी वगैरे करून देते, माझ्या घरी चल, पण ती नको बोलली आणि गाडीत बसून निघून गेली। किल्लेदार त्या मुलीचं हे बोलणं रेकॉर्ड करून घेतो। ती मुलगी विचारते काही प्रॉब्लेम झाला होता का? किल्लेदार म्हणतो झाला होता, आता नाहीये। सायली देवळात येते। अर्जुनही तिच्या मागोमाग देवळात येतो। देवळातल्या पुजाऱ्याला मी प्रसाद वाटला तर चालेल का अशी विनंती करतो। देवीलाही सायलीने आज माझ्याशी बोलावं अशी प्रार्थना करतो। सायली मनातल्या मनात देवीला प्रार्थना करत असते। अर्जुन तिला म्हणतो की तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना का करताय? देवी आईशी मोठ्याने बोला ना। सायली पाया पडते, शांतपणे प्रसाद घेते आणि काही न बोलताच तिथून निघून जाते। पुजारी त्याला विचारतो की काय झालं? अर्जुन त्याला सांगतो की माझी बायको माझ्यावर रागावली आहे। पुजाऱ्याचा आशीर्वाद घेऊन अर्जुनही देवळाबाहेर पडतो। कल्पना अर्जुनला फोन करत असते पण तो काही कॉल घेत नसतो। ती चैतन्याला कॉल करते पण चैतन्यही ऑफिसला अजून पोहोचलेला नसतो। अर्जुन सायलीच्या मागोमाग फिरत असतो। लांबून चोरून तिला भाजी घेत असताना बघत असतो। नंतर तो बघतो की सायली कोणाला तरी कॉल करत असते। अर्जुनला वाटतं की आता तरी त्याला सायलीचा आवाज ऐकायला मिळेल म्हणून तो थोडं जवळ येऊन उभा राहतो। पण सायली काहीच बोलत नाही कारण सायलीचा फोन काही कनेक्ट होत नाही। नंतर अर्जुन एका दुकानात येतो। तिथला दुकानदार त्याला खूप खुश वाटतो। अर्जुन त्याला विचारतो की तुझं लग्न झालंय का? दुकानदार म्हणतो नाही, पण होईल आता। अर्जुन त्याला म्हणतो की मी तुला एक ॲडवाइस देतो, बायकोला कधीच सांगायचं नाही की ती नॉनस्टॉप बडबड करत आहे। तिचा आवाज तुला इरिटेट करतो हे कधीच सांगायचं नाही, नाहीतर सगळं काम सोडून असं बायकोच्या मागोमाग धावावं लागतं। तेवढ्यात सायली तिथे येते। अर्जुनला वाटतं आता सायली काहीतरी बोलेल पण ती अर्जुनकडे दुर्लक्ष करते आणि काहीच बोलत नाही। अर्जुन खूप प्रयत्न करतो की सायली बोलेल पण ती काही न बोलता तिथून निघून जाते। हे बघून दुकानदारही हसू लागतो। अर्जुन सायलीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की मी तुम्हाला सॉरी म्हणायला आलो होतो पण कुसुमताई मला आत येऊ देत नव्हती। ती काय तुमची बॉडीगार्ड आहे का? तुम्ही प्लीज माझ्याशी बोला, तुमचा आवाज माझं टॉनिक आहे, माझं म्युझिक आहे, तुम्ही प्लीज काहीतरी बोला। सायली मनातल्या मनात बोलते की तुम्हाला त्रास झालेला मला नाही आवडत सर, पण शब्दांचा मार जास्त लागतो। आपल्या रागामुळे समोरच्याला दुखवायचं नाही हे मी तुम्हाला फक्त या पद्धतीनेच सांगू शकते। मी तुमच्याशी नाही बोलू शकणार सर। सायली एकही शब्द न बोलता कुसुम त्यांच्या घरी परत येते आणि जोरात दार बंद करते। अर्जुनची ही आयडिया सुद्धा फ्लॉप जाते। कल्पना पूर्णाईशी फोनवर बोलत असते आणि तब्येतीची चौकशी करत असते। अस्मिता पूर्णाईला सांगते की सायलीने इथे मोठा उद्योग करून ठेवला आहे। कल्पना काळजीत पडते की अर्जुनला आजही उशीर कसा झाला। अर्जुन तिथे येतो। कल्पना त्याला म्हणते मी पटकन तुला जेवायला वाढते। अर्जुन म्हणतो की मी खूप थकलोय, मला भूक नाहीये। दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी सकाळी सायलीकडे जातो। हातात कागद घेऊन त्यावर माफी मागितलेली असते आणि सायलीसमोर उभा राहतो। सायलीलाही अर्जुनची खूप काळजी वाटते की तो कधीपर्यंत असं दारासमोर उभे राहणार, म्हणून ती परत दार लावून घेते। थोड्या वेळाने परत दार कोणीतरी वाजवतं। सायली दार उघडते तर तिला पोस्टमन दिसतो। अर्जुनने सायलीला माफीचं पत्र लिहिलेलं असतं। अर्जुन सायलीसमोर कान पकडतो आणि परत माफी मागतो। सायली परत दार लावून घेते आणि घरात निघून जाते। एवढं करून पण सायली अर्जुनशी न बोलण्याचं ठरवते। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कुसुमताईच्या चाळीची लाईट गेलेली असते। त्यातच कोणीतरी जनरेटर लावून देतं आणि लाईट परत येते। जनरेटर कोणी आणलं हे विचारल्यावर एक जण सायली सुभेदार असं नाव सांगतं। सगळे सायलीचं कौतुक करू लागतात आणि तिला धन्यवाद देतात। तर प्रेक्षक, तुमच्या आवडत्या मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।